हिवाळा चालू झाला आहे आणि हिवाळ्यात ना भूक मात्र जास्त लागते. नाश्ता केला असू दे किंवा जेवलं तरी भूक तर राहतेच. तर चला, रोज आपण पोहे उपीट खातो, वेगळे वेगळे पदार्थ खातोच की हो. आणि त्यातलाच एक म्हणजे मस्त आवडीचा आपला आप्पे. तर हे आप्प्याचे आपण तयार केले आहे मस्त अशी रेसिपी. पूर्णपणे रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या सोनाली किचनवर जावा आणि तिथं तांदूळ वगैरे कसं प्रमाण घ्यायचं ते बघा. व्यवस्थितरित्या तुमचे आप्पे असू दे, इडली असू दे, डोसा असू दे, एकदम परफेक्टच होणार, अगदी साऊथ इंडियन सारखं बरं का. तर ही थोडीशी निम्मी दाखवली आहे रेसिपी, कारण की दरवेळेला मी तांदूळ वगैरे भिजवताना दाखवतेच, सारखं परत परत ते कशाला. चला, हिथं आहे हे बॅटर आहे तांदळाचं पिठाचं. तर आप्पे करण्याचे भरपूर असे प्रोसेस आहेत. म्हणजे जितकं प्रमाण म्हणजे रव्यापासून तयार केले जातात, तांदळापासून, डाळीचे, असे भरपूर प्रकारचे आप्पे केले जातात. तर मी केले आहे तांदळाच्या आणि उडीद डाळीचं असं मिश्रण आहे, ते भिजून वगैरे केलं आहे. त्यामध्ये जिरं घातलं आहे, कसुरी मेथी घातले आहे, तीळ घालायला अजिबात विसरायचं नाही, हिंग पावडर आणि भाजीपाला तुम्हाला सांगते, घरातील असतील नसतील त्या भाज्या घेऊन यायच्या, कारले सोडून, किंवा नसल्या तर शेजाऱ्यांच्यातनं मागून आणल्या तरी सुद्धा चालतात. बीट घाला बरं का आठवणीनं, माझ्या नसल्यामुळे मी तर बीट घातलं नाही, म्हणजे त्या नादानं मुलांच्या पोटात ना बीट, गाजरं वगैरे असे पदार्थ जातात. तर माझ्याकडे कांदा, टमाटर, मिरची, कढीपत्ता घातला आहे, कस्तुरी मेथी घातली आहे, जिरे घातले आहे, हिंग पावडर घातले आहे, चिली फ्लेक्स घातले आहे, ऑर्गॅनसुद्धा घातला आहे, ते दाखवायचं विसरले. छान असं कळकळीत तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये घालायची मोहरी, कढीपत्ता घालायचा, चांगला कुरकुरीत कढीपत्ता तळला की लगेचच हे फोडणी त्या आप्पेच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं. तर भाजीपाला आहे ते, आणि तुम्ही भरपूर कोणताही वापरला तरी चालतो, पालेभाज्या घातल्या तरी सुद्धा चालतात बरं का, मेथी वगैरे, कारण की अशा पद्धतीनं घातलं ना तिथे चवसुद्धा आप्याची छान लागते आणि भाज्या नाही व्यवस्थितरित्या आपल्या पोटामध्ये छान अशा जातात चवीने. तर आता काय करायचं, आप्पे पॅन ठेवला आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं, तेल किंवा तूप, हे दोन्हीसुद्धा ऑप्शन आहे. तूप असले तर घातलं तरी चालतं, खूपच सुंदर. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये बॅटर घालायचं आणि 2 ते 3 मिनिटं ना मिडियम फ्लेमवर हे आप्पे छान असे खालून शेकून घ्यायचं. बॅटर अगदी थोडं थोडं घालायचं, जास्त घालायचं नाही, नाहीतर शेजारी पाजारी असं जे बॅटर जातं आणि आप्प्याचा आकार जरा बदलला जातो. तर छान असे आप्पे असे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे, पट असे तयार होतात, कारण की टमटम फुगतात सुद्धा, कारण की बॅटर आहे ते फ्लपी असतं तांदळाचं, उडीद डाळ असल्यामुळं. आणि तुम्ही रव्याचं करणार असाल तर नक्की आपल्या सोनाली किचनवर जावा आणि रव्याचे आप्पे कसे बनवायचे ते सुद्धा बघा. आणि दुसरे एक बिना दह्याचं, बिना ताकाचं, बिना आंबवता डोसा तयार कसा करायचा ती सुद्धा रेसिपी आपल्या सोनाली किचनवर आहे. खूप छान असे परफेक्ट डोसे तयार होतात बरं का, अगदी माझ्या पद्धतीने केले तर मस्त असे आप्पे तयार झाले आहेत, पौष्टिक असे उडदार डाळीचे आणि तांदळाचे पीठ भिजून हे केले आहेत. तर हे खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी, सांबार घेतले तरी सुद्धा चालतं, आणि दोन्ही नसलं तर शेजवान चटणीवर खायचं आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ.